बातम्या तर इंडिगोची। देशभरातील विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा मोठा खोळंबा झालाय। 3-4 दिवसांपासून इंडिगोच्या विमानांचं उड्डाण रद्द झालं आणि त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय। अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। वाहतूक सेवेतील सर्वात मोठी कंपनी असलेल्या इंडिगो सेवेमध्ये मागील 5 दिवसापासून जे आहे ते अनंत अडचणी आलेल्या आहेत आणि यामुळे कुठेतरी विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पायलट असतील किंवा केबिन क्रू असतील यांच्यासाठी जी नियमावली बनवण्यात आली होती, या नियमावलीच्या आधारे पायलटला जे आहे ते साधारणपणे पर दिवस 8 तासापेक्षा अधिक काम करता येणार नाही। यासोबतच त्यांना सलग 48 तास सुट्टी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती। मात्र या संदर्भातील माहिती इंडिगो कंपनीकडून जे आहे ते पायलट किंवा केबिन क्रूला देण्यात आली नाही। यामुळे अचानक केबिन क्रूची संख्या आणि पायलटची संख्या ही अपुरी असताना देखील इंडिगो कंपनीकडून जे ते विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र आता 5 दिवस उलटून गेलेले आहेत। तब्बल 4000 पेक्षा अधिक फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मात्र ही सेवा कधी पूर्ववत होईल याबाबत अद्यापही इंडिगो कंपनीकडून कोणत्याही प्रकारची सूचना या ठिकाणी दिलेली नाही। कॅमेरा पर्सन अरविंद राव राणेसह मी संजय गडदे।